महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांच्या न जुळणाऱ्या अशा युतीच्या चर्चांची मनसेला सोबत घ्यायचं की नाही यावरून अजूनही काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष धगधगतोय। मारझोड करणारा पक्ष, हिंसक भूमिका घेणारा पक्ष, विचारधारा वेगळी असणारा पक्ष असं म्हणत काँग्रेसने राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला हात दाखवला आणि मुंबईसाठी एकला चलो रेचा नाराही दिला। पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मनसेच्या सोबत सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे आता काँग्रेसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह बघायला मिळतात। या संदर्भात दिल्लीमधून काय निर्णय होतो आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये नेमकी काय मतमतांतर आहेत बघूयात। द्वेषाचं राजकारण करणाऱ्यांच्या सोबत जाणार नाही असं मत वर्षा गायकवाड यांचं आहे। तर नाना पटोले म्हणतात की मनसे सोबतच्या युतीचा विषय हा अत्यंत नगण्य आहे। विजय वडेट्टीवार म्हणतात की मनसे सोबत युती करून काही स्थानिक नेते ते पुढे गेलेले आहेत, एकजूट करून लढलं पाहिजे। तर भाई जगताप असं म्हणतात की ना राज ठाकरे ना उद्धव ठाकरे, काँग्रेसनं स्वबळावरती लढावं। बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण मनसेच्या सोबत जायचं नाही। त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांची अजूनही चाचपड सुरू असताना दिसतेय। तर मनसे सोबत युती करा असा संदेश मला कुठेही द्यायचा नव्हता असं वक्तव्य करत विजय वडेट्टीवार यांनी युतीच्या संदर्भात आता काहीशी सावध भूमिका घेतली आहे। मात्र काल वडेट्टीवारांनी मनसेच्या सोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते आणि आज त्यांच्याच वक्तव्यावरून त्यांनी यू टर्न घेतल्याचं दिसून आलं। मत मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मत चोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा त्याच्याशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये पक्ष कधी बघितला जात नाही आणि त्या ठिकाणी सोयीचं राजकारण केलं जातं अनेक ठिकाणी। आता मुंबई सारखे मुंबई म्हणजे केरळ राज्याचं बजेट असलेली महानगरपालिका आहे। केरळ राज्याचं बजेट आणि मुंबई महापालिकेचं बजेट आज जवळपास सारखाच आहे। अशा मोठ्या शहरामध्ये युती होत असताना भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी जे काही स्ट्रॅटेजी करायचे स्थानिक पातळीवर करावी एवढंच मला म्हणायचं होतं। मनसेबरोबर युती करा हा कुठेही संदेश मी दिलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।